मुख्यतः या एक NGO आहे टॉस फाउंडेशन, त्यांच्याबरोबर आम्ही कोलॅबोरेट केलेलं आहे आणि त्यानंतर ठाणे शहरातच नाही तर पूर्ण ठाणे आयुक्तालयामध्ये प्रत्येक शाळा कॉलेजपर्यंत पोहोचून शाळा कॉलेजच्या मुलांना अंमली पदार्थांच्या सेवनापासून होणारे दुष्परिणाम याची कल्पना देणं आणि त्यानंतर त्यांना यापासून परावृत्त करणं असा आमचा उद्देश राहणार आहे आणि हा ड्राईव्ह आपला पूर्ण वर्षभर चालू राहणार. बस, थँक्यू. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून आपण साजरा करतो. या अनुषंगानं ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, रॅली आयोजित करण्यात येते. तसंच माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सर यांनी ज्यावेळेसपासून चार्ज घेतला त्यावेळेसपासून सरांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरुवातीपासूनच राबवलेली आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाई पोलीसकडून होत आहेत आणि त्याचंही मी आपल्याला ब्रीफ देणार आहे. परंतु अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण कॉज फाउंडेशन ठाण्याचं जे आहे त्याचे नितेश मोरे आणि कल्पना मोरे मॅडम हे फाउंडर आहेत आणि त्यांच्यासोबत आपण ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये जवळजवळ सर्व कॉलेजेसमध्ये लेक्चर्स आयोजित करतोय आणि त्यामध्ये अवेअरनेस कॅम्पेन आपण मुलांच्यामध्ये ड्रगपासून दूर कसे राहता येईल या संदर्भात राबवणार आहोत. हा पुढचा वर्षभराचा हा प्रोग्राम आहे आणि आजच्या दिनानिमित्त अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आज आपण माननीय पोलीस आयुक्त सरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून एक चित्ररथ जो पूर्ण कमिशनरेटमध्ये पुढच्या 5 दिवसासाठी फिरणार आहे, वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन हा अंमली पदार्थ विरोधी जी काही माहिती आहे ती लोकांमध्ये प्रसारित करण्यासाठी तो जो चित्ररथ आहे तो काम करेल.